हॅलो स्टुडंट, आजचा जो नवीन चॅप्टर आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. या चॅप्टरला शॉर्ट फॉर्ममध्ये EMI असं म्हटलं जातं. मग तुम्ही मागच्या चॅप्टरमध्ये म्हणजेच कोणकोणते तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल, करंट इलेक्ट्रिसिटी असेल, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असेल, या चॅप्टरचं तुम्हाला थोडं फार आलंच पाहिजे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तुम्ही कोणाचा स्टडी केला? चार्जचा स्टडी केला. मग त्या ठिकाणी चार्जचा स्टडी करत असताना त्याची पोझिशन जी होती ही कशी होती? स्टेबल होती. म्हणजे तो चार्ज जो होता हा स्टेशनरी होता. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये काय केलं तुम्ही? तो जो काही चार्ज होता हा मोशनमध्ये होता. नंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये त्या ठिकाणी एक ओरेस्टेड नावाचा सायंटिस्ट होता. त्या ओरेस्टेड नावाच्या सायंटिस्टने काय केलं? एक कंडक्टर घेतलं आणि त्या कंडक्टरमध्ये काय पास केलं? काहीतरी करंट पास केला. आणि करंट पास केल्यानंतर त्या कंडक्टरच्या सराउंडिंगला काय तयार झाली होती? मॅग्नेटिक फील्ड. म्हणून आपण त्याला काय म्हणत होतो? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे त्या ओरेस्टेड सायंटिस्टने काय केलं? एक कंडक्टर घेतलं, कंडक्टरमध्ये करंट पास केला आणि करंट पास केल्यानंतर त्याच्या सराउंडिंगला काय तयार झाली? मॅग्नेटिक फील्ड. मग ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचंय? याच्या रिव्हर्स करायचंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरमध्ये काय करायचं आपल्याला? त्याच्या रिव्हर्स करायचंय. म्हणजे ओरेस्टेडने काय केलं? करंट पासून मॅग्नेटिक फील्ड तयार केली. आपल्याला या चॅप्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड पासून आपल्याला करंट इंड्यूस करायचं. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट कोणती हो? इलेक्ट्रिक फ्लक्स. मग ती जी काही इलेक्ट्रिक फ्लक्स नावाची कन्सेप्ट, त्यामध्ये तुम्ही काय बघितलं होतं की एक सरफेस घेतला होता किंवा एक लूप घेतला होता आणि त्या लूप मधून तुम्ही काय केलं? काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास केल्या. म्हणजे त्या लूपला किंवा त्या सरफेसला त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या कशा होत्या? परपेंडिक्युलर मध्ये होत्या. जेवढ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होणार त्या सरफेस मधून किंवा त्या लूप मधून, त्या ठिकाणी त्यासाठी काय असेल? त्याचा इलेक्ट्रिक फ्लक्स. हे तुम्ही बघितलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये. मग ह्या चॅप्टरचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय हे माहित पाहिजे. हे तुम्हाला ऑलरेडी माहित असेल. मग मी पुन्हा एकदा सांगतो की मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय. तुम्ही एखादी कॉईल कन्सिडर करा. मग ती कोणती पण असेल, सर्क्युलर असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँग्युलर असेल. मग त्या कॉईल मधून तुम्हाला आता या ठिकाणी काय करायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास करायचे. आणि ती जी काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास करणार आहे त्या सरफेसला किंवा त्या कॉईलला ती कशी असली पाहिजे? परपेंडिक्युलर मध्ये असली पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी काय असेल? तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स. बघा, मला सांगायचं काय, जी तुम्ही लूप घेणारे, जी कॉईल घेणारे, ती कोणत्या पण शेप मध्ये असू द्या, त्याच्यातून जेवढ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होणार आहे तेवढं त्या ठिकाणी काय असेल? मॅग्नेटिक फ्लक्स असेल. मग या ठिकाणी बघा, मी काय केलंय? एक सरफेस चूज केलाय. या ठिकाणी मी काय केलंय? एक सरफेस चूज केलाय. आणि ह्या ठिकाणी बघा, ही जी काही डायरेक्शन दाखवली ही कोणाची दाखवली? एरिया वेक्टरची डायरेक्शन दाखवली. आणि ही कोणाची डायरेक्शन दाखवली? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवली. यामध्ये बघा, एरिया वेक्टरची डायरेक्शन ही ऑलवेज त्या सरफेसला कशी असली पाहिजे? आउटवर्ड असली पाहिजे. हे लक्षातच ठेवायचं. तुम्ही जो सरफेस चूज करणार आहे त्या ठिकाणी एरिया वेक्टरची जी काही डायरेक्शन असेल त्या सरफेसला ही ऑलवेज कशी असते? आउटवर्ड असते, इनवर्ड नसते. फक्त कशी घ्यायची? तुम्हाला ती आउटवर्ड घ्यायची. आणि तो जो काही सरफेस घेणार आहे तुम्ही त्या लूपचा किंवा त्या कॉईलचा असेल, त्या एरिया वेक्टरची डायरेक्शन त्याला कशी असली पाहिजे? आउटवर्ड परपेंडिक्युलर मध्ये असली पाहिजे. मग ही मॅग्नेटिक फील्डची पण डायरेक्शन कशी असली पाहिजे? परपेंडिक्युलर मध्ये असली पाहिजे. मग ह्या ठिकाणी तुम्हाला काय सांगता येतं? फ्लक्सचं इक्वेशन सांगता येतं. फाय इज इक्वल टू काय सांगता येईल? एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. म्हणजेच काय? बी बार डॉट ए बार. बी बार डॉट ए बार इज इक्वल टू, हा डॉट प्रोडक्ट काय करा? काढून टाका. डॉट प्रोडक्ट काढून टाकल्यावर काय मिळेल तुम्हाला? बी ए कॉस थीटा. हे काय तुमचे स्केलर वेक्टर मध्ये तुम्ही ऑलरेडी काय केले? शिकलेले. फक्त मी डॉट प्रोडक्ट काढून टाकला आणि काय केलं तिथे? कॉस थीटा. मग या ठिकाणी काय होतंय बघा? थीटा. मग हा थीटा काय हो? बघा, एंगल थीटा आहे. हा बघा काय सांगतोय?
म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये हा काय तुमचा अँगल थीटा आहे. म्हणून इथं काय लिहिलं हा थीटा अँगल बिटवीन बी बार अँड ए बार, मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर. बघा मॅग्नेटिक फ्लक्सचे डेफिनेशन काय सांगते की टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया. म्हणजे एखादी तुम्ही कॉईल घेणार आहे, त्या कॉईल मधून जेवढ्या तुमच्या नंबर ऑफ लाईन्स मॅग्नेटिक फील्डच्या काय होतील पास होतील त्या ठिकाणी तेवढा काय असेल तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल. त्यालाच आपण काय म्हणतोय मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे ही जी काही मॅग्नेटिक फ्लक्स क्वांटिटी आहे ही कोणती क्वांटिटी तुमची स्केलर क्वांटिटी. ही कोणती क्वांटिटी तुमची स्केलर क्वांटिटी. मग याला आपण काय सांगतो स्केलर क्वांटिटी. मग या ठिकाणी बघा मी काय सांगितलंय फाय इक्वल टू बी ए कॉस थीटा. थीटा इज इक्वल टू असं कन्सिडर करा थीटा इज इक्वल टू 0. जर थीटा इज इक्वल टू 0 असेल तर cos 0 किती येईल तुमचा cos 0 इज इक्वल टू 1 आणि therefore काय येणार therefore मध्ये फाय इज इक्वल टू b into a. हे तुमचं फायनल इक्वेशन मिळालं मॅग्नेटिक फ्लक्सचं. जर तुम्हाला एकच कॉईल दिली असेल तर त्या कॉईलसाठी हा मॅग्नेटिक फ्लक्स, आणि जर तुम्हाला तिथे n नंबर ऑफ कॉइल्स दिल्या असतील आणि त्या n नंबर ऑफ कॉइल्ससाठी जर मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर तुम्हाला काय करायचं फक्त या मॅग्नेटिक फ्लक्सला n ने मल्टिप्लाय करा. म्हणजे काय मिळेल NGA. म्हणजे हा जो मॅग्नेटिक फ्लक्स मिळाला हा n टर्म्स ऑफ कॉइलसाठी मिळाला. बघा हा जो मिळाला एक कॉइलसाठी मिळाला, हा जो काय मिळतोय तुम्हाला n नंबर ऑफ कॉइलसाठी मिळतोय. हा मॅग्नेटिक फ्लक्स, हा पण मॅग्नेटिक फ्लक्स. मग ह्या मॅग्नेटिक फ्लक्सचं तुम्हाला काय सांगायचं आता SI युनिट सांगायचं आहे. मग या मॅग्नेटिक फ्लक्सचं SI युनिट काय असतं वेबर. काय असतं वेबर. इन शॉर्ट त्याला असं पण रिप्रेझेंट केलं जातं इन शॉर्ट वेबर. मग हे वेबर कसं आलं तुम्हाला माहिती आहे. मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन याचं SI युनिट काय असतं वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला. आणि एरियाचं SI युनिट काय असतं मीटर स्क्वेअर. जर तुम्ही वेबर पर मीटर स्क्वेअर घेतलं, जर तुम्ही वेबर पर मीटर स्क्वेअर घेतलं इनटू मीटर स्क्वेअर काय झालं तुमचं कॅन्सल झालं. राईट फक्त काय हो वेबर. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स काय SI युनिट तुमचं वेबर आहे. बघा नीट JEE ला कसा क्वेश्चन विचारला जातो. मग या ठिकाणी हा जो काही मॅग्नेटिक फ्लक्स तुम्ही फाइंड आउट केला हा मॅक्सिमम मॅग्नेटिक फ्लक्स फाइंड आउट केला. मग मॅक्सिमम मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला कधी मिळाला जेव्हा तुम्ही थीटा किती घेतला हो 0 घेतला. म्हणजे काय हा तुमचा एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर ह्या हे दोघांच्या पण डायरेक्शन एकमेकांना कशा असतील हो पॅरलल मध्ये असतील. एकमेकांना कशा असतील पॅरलल मध्ये असतील. म्हणून या ठिकाणचा जो थीटा आहे तुमचा हा कसा आहे हो 0 आहे. आणि cos 0 किती येतो तुमचा 1 येईल. आणि या ठिकाणी जो मॅग्नेटिक फ्लक्स मिळेल हा किती मिळेल तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये मिळेल. फ्लक्स कसा असेल तुमचा पॉझिटिव्ह मध्ये असेल. आता असं कन्सिडर करा ही तुमची कॉईल आहे आणि हे काय तुमचं एरिया वेक्टर. मग ही एरिया वेक्टर आणि ही तुमची मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. एरिया वेक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशी दिसते परपेंडिक्युलर मध्ये दिसते आणि ह्या कॉईलला कशी दिसते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पॅरलल मध्ये दिसते. परंतु या दोघांमधला अँगल किती आहे तुमचा परपेंडिक्युलर असल्यामुळे 90 आणि cos 90 किती असतो तुमचा 0. म्हणजे फ्लक्स किती येतो त्या ठिकाणचा 0. म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला काय सांगायचं जर तुम्हाला मॅक्झिमम फ्लक्स सांगायचा असेल तर तो थीटाची व्हॅल्यू किती घ्यायची तुम्हाला 0 घ्यायची आहे. आणि मिनिमम फ्लक्स सांगायचा असेल तर तुम्हाला थीटाची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 90 घ्यायची आहे. कारण का तर ह्या ग्रुप मधून कोणत्याही प्रकारची मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होत नाही तुमची पास होत नाहीये. जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होत नसेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मॅग्नेटिक फ्लक्स मिळणार नाहीये. म्हणजे जी तुम्ही कॉईल घेणार जो तुमचा एखादा लूप असणार आहे त्याच्यामधून काय पास झालं पाहिजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास झाल्या पाहिजे. जेवढ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होतील तेवढा त्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स मिळेल. जर आता इथं 90 घेतला आता ही मॅग्नेटिक फील्ड असं इमॅजिन करा की या असं इमॅजिन करा की बी आणि ए मध्ये जो अँगल तुम्हाला मिळतोय हा 180 मिळतोय. बी आणि ए मध्ये जो अँगल मिळतोय हा 180 मिळतोय. म्हणजे जी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या केसमध्ये कशी होती आउटवर्ड होती. आता
180च्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असेल इनवर्ड असेल आणि म्हणजेच काय मिळतोय इनवर्ड असेल तर 180 मिळतोय आणि 180 cos 180 किती असेल तुमचा -1 आणि cos 180 -1 असेल तर आपल्याला या ठिकाणी जो काही फ्लक्स मिळेल हा कसा मिळेल निगेटिव्ह मध्ये मिळेल आणि जर cos 0 घेतला = 1 तर कसा मिळेल पॉझिटिव्ह मध्ये मिळेल cos 180 घेतला तर तो आपल्याला कसा मिळेल निगेटिव्ह मध्ये मिळेल जर cos 90 घेतला तर फ्लक्स किती मिळेल 0 मिळेल बघा या पॉइंटमध्ये मला सांगायचं काय आहे तर तुम्ही काय करतात एखादी कॉईल घेतात त्या कॉईलमधून जेवढ्या तुमच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होतील तेवढ्या त्या ठिकाणी काय असणार आहे मॅग्नेटिक फ्लक्स असेल जर त्या कॉईलमधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होत नसेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मॅग्नेटिक फ्लक्स नसेल नाव एक्सपेरिमेंट ऑफ फॅरेडेज अँड हेनरीज मग ह्या चॅप्टरमध्ये बघा आपल्याला फॅरेडेचा स्टडी करायचा मग फॅरेडेने काय केलं एक एक्सपेरिमेंट केलं मग ह्या एक्सपेरिमेंटमध्ये बघा त्याला सांगायचं काय होतं जसं ओरेस्टेड सायंटिस्टने काय सांगितलं एक कंडक्टर घेतलं कंडक्टरमध्ये करंट पास केला करंट पास केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झाली फॅरेडे काय म्हणतोय की एक मॅग्नेटिक फील्ड पासून त्याला करंट काय करायचा इंड्यूस करायचा ईएमएफ काय करायचा इंड्यूस करायचा मग त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या शेपचे काय घेतले होते कॉइल्स घेतले होते आणि प्रत्येक वेळेस त्यांनी काय केलं खूप सारे एक्सपेरिमेंट केले परंतु त्याला त्याच्यापासून काही सोल्युशन मिळत नव्हतं म्हणजे सोल्युशन काय शोधायचं होतं त्याला मॅग्नेटिक फील्ड पासून करंट इंड्यूस करायचं होतं त्याला पण मग तो काय करत होता ते एकदा लक्षात घ्या त्याने एखादी कॉईल घेतली असेल सपोज ही कॉईल असेल ही काय तुमची कॉईल आणि ह्या कॉईलला काय तुमचा हा गॅल्व्हॅनिक आहे आणि ह्या कॉईलच्या नियर म्हणजे जवळ काय ठेवला एक मॅग्नेट ठेवला ह्या कॉईलच्या जवळ काय ठेवला एक मॅग्नेट ठेवला आणि ह्या मॅग्नेटवर तयार झालेली कोणती फील्ड तुमची मॅग्नेटिक फील्ड पण ही मॅग्नेटिक फील्ड ह्या कॉईलमधून काय होणार आहे पास होणार या कॉईलमधून काय होणार आहे ती पास होणार पण तरी सुद्धा हे जे काही गॅल्व्हॅनोमीटर आहे ना हे गॅल्व्हॅनोमीटर कोणत्याही प्रकारचं डिफ्लेक्शन दाखवत नव्हतं मग बघा त्यांनी काय काय प्रयोग केले मग इथं मॅग्नेट घेतला मॅग्नेट पासून मॅग्नेटिक फील्ड मिळाले मॅग्नेटिक इथं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स पण आहे बरोबर मग या ठिकाणी डिफ्लेक्शन मिळतंय का नाही मिळते मग त्यांनी पुढे चालून काय केलं खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे थोडक्यात काय एक मोठी कॉईल घेतली असेल छोटी कॉईल घेतली असेल मोठा बार मॅग्नेट घेतला असेल खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे काय घेतले त्यांनी इन्स्ट्रुमेंट घेतले तिथं काय केलं त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केला पण त्याला तिथून काही त्याचं सोल्युशन मिळत नव्हतं म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड पासून इंड्यूस करंट मग एकदा काय केलं त्यांनी की ही कॉईल घेतली त्या कॉईलला काय होतं तुमचं गॅल्व्हॅनिक आहे आणि हा काय त्यांचा बार मॅग्नेट आहे ऑर्बिटेशन काय होतं तुमची मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे तिथे मॅग्नेटिक फील्ड असेल तिथे काय असेल तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल मग त्यांनी काय केलं एकदा ही जी काही कॉईल आहे सॉरी हा जो काही बार मॅग्नेट आहे या कॉईलच्या दिशेला काय केला मूव्ह केला म्हणजे टुवर्ड्स द कॉईल म्हणजे बार मॅग्नेट ह्या दिशेला काय केला मूव्ह केला जसा जसा तो बार मॅग्नेट ह्या दिशेला मूव्ह करत होता कॉईलकडे तसं ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय झाला हो चेंज घडून आला मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज घडून आला म्हणजेच काय झालं मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज घडून आला आणि मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये जर चेंज घडून येत असेल तर इथं ईएमएफ काय झाला इंड्यूस झाला आणि इथं गॅल्व्हॅनोमीटर काय दाखवते हो काहीतरी रिफ्लेक्शन दाखवतोय म्हणजे ह्या कॉईलमध्ये काहीतरी करंट इंड्यूस झाला म्हणजे आतापर्यंत त्यांनी काय केलं होतं की एक कॉईल घेतली या कॉईलला काय एक गॅल्व्हॅनोमीटर इथं काय घेतला हा बार मॅग्नेट घेतला या बार मॅग्नेटमधून मॅग्नेटिक फील्ड मिळाली होती परंतु तुम्हाला त्या ठिकाणी इंड्यूस करंट मिळाला नाही इंड्यूस ईएमएफ पण मिळाला नाही नंतर त्यांनी काय केलं हा बार मॅग्नेट काय केला ह्या कॉईलकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मग काय केलं त्यांनी हा बार मॅग्नेट या कॉईलकडे घेऊन जातो मग जसा जसा तो जात होता तसं ह्या कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय झाली तुमची चेंज झाली मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली त्याचबरोबर काय झालं त्या ठिकाणचा मॅग्नेटिक फ्लक्स पण चेंज झाला आणि जसा जसा तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तसं इथं गॅल्व्हॅनोमीटरवरती काय मिळालं तुमचं डिफ्लेक्शन मिळालं म्हणजे त्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला मग जेव्हा तो याच्याकडे घेऊन जात होता तेव्हा जास्त प्रमाणामध्ये काय झालं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या कॉईलमधून पास झाल्या म्हणजे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये तुमचा करंट काय झाला इंड्यूस झाला जास्त
जेव्हा टुवर्ड्स जात होता बाल मॅग्नेट घेऊन तेव्हा गॅल्व्हॅनोमीटरने ह्या डायरेक्शन मध्ये काय सांगितलं, डिफ्लेक्शन सांगितलं. आता काय करतोय तो, हाच बाल मॅग्नेट त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये घेऊन जातो, म्हणजे ह्या कॉईल पासून दूर घेऊन जातोय, या कॉईल पासून दूर घेऊन जातोय. म्हणजेच काय होईल, पुन्हा मॅग्नेटिक फील्ड त्याची चेंज होईल. मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल, आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असेल तर तुम्हाला हा गॅल्व्हॅनोमीटर काय सांगितलं, त्या ठिकाणी करंट इंड्यूस झाला. फक्त डायरेक्शन कशी असेल हो त्याची, अपोजिट असेल. डायरेक्शन कशी असेल, त्या गॅल्व्हॅनोमीटरची डिफ्लेक्शन होण्याची अपोजिट असेल. जर टुवर्ड्स असेल तर एक पर्टिक्युलर डायरेक्शन असेल, आणि जर अवे फ्रॉम द कॉईल असेल तर एक अपोजिट डायरेक्शन असेल. म्हणजे या ठिकाणावरून फॅरेडेला काय लक्षात आलं की त्या कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फ्लक्स पण आहे, पण ते कॉन्स्टंट जर असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ईएमएफ इंड्यूस होणार नाही, करंट इंड्यूस होणार नाही. मग त्या कॉईलमध्ये तो जे काही मॅग्नेटिक फील्ड असेल, ती जी काही मॅग्नेटिक फ्लक्स असेल, हे काय झाले पाहिजे, चेंज झाले पाहिजे. जोपर्यंत तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुमचा करंट इंड्यूस होत नाही आणि तुमचा ईएमएफ सुद्धा इंड्यूस होत नाही. मग पुढे बघा त्यांनी काय केलं. मग त्यांनी काय केलं, आधी फक्त सुरुवातीला नॉर्थ पोल होता, हा साऊथ पोल होता. मग याचे काय केलं, डायरेक्शन इंटरचेंज केलं. साऊथ पोल म्हणजे या ठिकाणी साऊथ पोल घेतला, या ठिकाणी नॉर्थ पोल घेतला, आणि पुन्हा सेम प्रोसेस फॉलो केली. पुन्हा काय केली, सेम प्रोसेस फॉलो केली. एकदा काय केलं, टुवर्ड्स द कॉईल आणि अवे फ्रॉम द कॉईल. पुन्हा मॅग्नेटिक फील्ड काय होईल, चेंज होईल. मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली म्हणजे काय होईल, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असेल तर काय होईल, या ठिकाणी या कॉईलमध्ये की ईएमएफ इंड्यूस होईल, करंट इंड्यूस होईल, आणि म्हणजे ह्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये काय मिळेल, डिफ्लेक्शन मिळेल. पण इथे जे काही डिफ्लेक्शन मिळत होते त्याच्या एक्झॅक्टली कसे मिळतील, अपोजिट मिळतील. त्याचे जे डिफ्लेक्शन मिळतील हे कसे मिळतील, अपोजिट मिळतील. कारण की बाल मॅग्नेटची डायरेक्शन सुद्धा काय केली आपण, चेंज केली आहे, अपोजिट केली. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरची डिफ्लेक्शन होण्याची, आपण डिफ्लेक्शन होण्याची डायरेक्शन पण कशी असेल, अपोजिट असेल. मग या ठिकाणी बघा, तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये इंड्यूस करंट हवा असेल, जास्त प्रमाणामध्ये, मग काय करावं लागेल की या ठिकाणी हा जो काही बाल मॅग्नेट आहे, हा काय करा, फास्टर मूव्ह करा, फास्टर टुवर्ड्स द मूव्ह करा. म्हणजे कुठे, कॉईलकडे, आणि अवे फ्रॉम द कॉईल. म्हणजे तुम्ही काय करा, हा बाल मॅग्नेट आहे, हा फास्ट मूव्ह करा, कोणाकडे, या कॉईलकडे. एकदा असं करा आणि ह्या कॉईलपासून एकदा दूर घेऊन जा. म्हणजे काय होईल, जास्त प्रमाणामध्ये तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आहे. आणि जर जास्त प्रमाणामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज होत असेल तर जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय इंड्यूस होईल, तुमचा करंट इंड्यूस होईल. त्या ठिकाणी ईएमएफ काय होईल, तुमचा इंड्यूस होईल. आणि तसंच त्याच पद्धतीने काय करा, हा बाल मॅग्नेट एकदा जवळ आणला की एकदा काय करा, दूर घेऊन जा. म्हणजे सेम काय होईल, तुमचा करंट इंड्यूस होईल, ईएमएफ इंड्यूस होईल. म्हणजे फॅरेडेला सांगायचं काय, त्या ठिकाणी मॅग्नेटिक जो फ्लक्स आहे तो फक्त काय झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे. मग तो जास्त प्रमाणात असो किंवा कमी प्रमाणामध्ये असो, म्हणजे जर मॅग्नेटिक फ्लक्स तुमचा जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी काय होतोय, तुमचा ईएमएफ इंड्यूस होतोय, करंट इंड्यूस होतोय. म्हणजे ही जी काही प्रोसेस घडते, इंड्यूस करंट किंवा इंड्यूस ईएमएफ, तर रिलेटिव्ह मोशन घडते. कोणाकोणामध्ये रिलेटिव्ह मोशन घडते, तुमची ही कॉईल आणि हा तुमचा बाल मॅग्नेट. मग पुढे बघा, तुम्ही अजून एक एक्सपेरिमेंट केला. अजून एक एक्सपेरिमेंट कोणता केला, तर या ठिकाणी बघा दोन कॉईल घेतली. ही तुमची फर्स्ट कॉईल, ही तुमची सेकंड कॉईल. मग या ठिकाणी बघा काय सांगायचं त्याला, इथून काय केलं, बाल मॅग्नेट पासून करंट इंड्यूस केलं. आता इथून काय करतोय, करंट इंड्यूस करतोय करंट पासूनच. मग इथे काय घेतलं, सेकंड कॉईलकडे ऑब्झर्व करा. सेकंड कॉईलकडे बघा काय इथे बॅटरी घेतली, ही की आपण पर्यावरणाने अटॅच करूया. ही बॅटरी आहे. मग या बॅटरीद्वारे इथे काय असेल, तुमचा या कॉईलमध्ये करंट असेल. मग इथं करंट फ्लो होतोय अकॉर्डिंग टू ऑलस्टेट सायंटिस्ट. म्हणजे काय असेल, करंट असेल इथं काय असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स असेल. आले इथपर्यंत. म्हणजे इथे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. मग ही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या शेजारच्या कॉईलमध्ये सुद्धा काय असतील, पास होत असेल. पण ह्याच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, मग ह्या दोन्ही पण आता कुठे आहे, रेस्ट पोझिशनला. ह्या दोन्ही पण कुठे आता, रेस्ट पोझिशनला. मग मला सांगा, ह्या कॉईलमध्ये तुमचा ईएमएफ इंड्यूस होईल का, करंट इंड्यूस होईल का, नाही होणार. कारण का नाही होणार,
लक्षात घ्या, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, इथं पण काय मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे. परंतु मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज होतोय का? नाही होते. आणि फॅराडे सायंटिस्ट काय सांगतोय, जर मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये जर चेंज घडून येत असेल तरच काय होईल, तुमचा करंट इंड्यूस होईल, ईएमएफ इंड्यूस होईल. तसं इथे काहीच होत नाहीये की हे दोन्ही स्टेबल आहे, रेस्ट पोझिशनला आहे. मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फ्लक्स पण आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज घडून येत नाहीये. म्हणजे इथं जी काही प्रोसेस केली त्यांनी सेम टू सेम प्रोसेस केली करायची. मग आता काय करायचं, इथं गॅलव्हॅनिक आहे, इथं रिफ्लेक्शन मिळवायचं आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल, ही जी तुमची सेकंड नंबरची कॉइल आहे ही काय करा, त्या प्रायमरी कॉइलला म्हणजेच काय हो फर्स्ट कॉइलला मूव्ह करा, एका ह्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करा. जशी जशी ही कॉइल ह्या पहिल्या कॉइलकडे येणार आहे तसं तसं काय होईल, मॅग्नेटिक फील्ड तुमची चेंज होईल. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यानंतर त्याची मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर या गॅलव्हॅनोमीटरमध्ये काय दिसेल तुम्हाला, डिफ्लेक्शन दिसेल. म्हणजेच काय, इथे तुमचा काहीतरी करंट काय झाला हो, इंड्यूस झालाय, काहीतरी ईएमएफ काय झाला, इंड्यूस झाला. म्हणजे एकदा ही कॉइल काय करा, याच्याकडे घेऊन या किंवा ही कॉइल याच्यापासून दूर घेऊन जा. म्हणजे फक्त काय होतोय, मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज झाला पाहिजे. जर मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज घडून येत असेल तर त्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला, इंड्यूस ईएमएफ, इंड्यूस करंट. आणि करंट इंड्यूस होत असेल तर गॅलव्हॅनोमीटर काय करेल, डिफ्लेक्शन शोज करेल. फक्त जेव्हा तुम्ही ही कॉइल ह्या कॉइलकडे घेऊन येणार आहे तेव्हा गॅलव्हॅनोमीटरची एक पर्टिक्युलर डायरेक्शन मिळेल. आणि जेव्हा तुम्ही ही कॉइल ह्या कॉइलपासून दूर घेऊन जाणार आहे तेव्हा गॅलव्हॅनोमीटरची त्याच्या अपोजिट डायरेक्शन मिळेल. मग पुन्हा इथे तुम्हाला लार्जर ईएमएफ पाहिजे असेल किंवा लार्जर इंड्यूस करंट पाहिजे असेल तर काय करायचं, पुन्हा ही कॉइल घ्यायची आणि फास्टरली काय करायची, अवे टुवर्ड्स मूव्ह करायची. फॅराडेला काय सांगायचंय, जर एखाद्या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील आणि तिथं मॅग्नेटिक फ्लक्स असणारच आहे, परंतु तो जो काही मॅग्नेटिक फ्लक्स आहे हा कॉन्स्टंट नसला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज घडून आला पाहिजे. जोपर्यंत मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज घडून येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ईएमएफ इंड्यूस होत नाही, करंट इंड्यूस होत नाही. आलेपर्यंत हेच काय सांगायचंय, फॅराडेला सांगायचं. मग ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्याचे दोन लॉज आहेत. म्हणजे हे दोन लॉज याच बेसिसवर त्यांनी एक्सप्लेन केले. पहिला लॉ कसा एक्सप्लेन केलाय ते बघा. पहिला लॉ जो आहे तो काय म्हणतोय, तुम्ही एखादी कॉइल घेतात, ओके, एक कन्सिडर करा, एक कॉइल कन्सिडर करा आणि तिथे काय हो, काहीतरी मॅग्नेटिक फील्ड आहे, काहीतरी मॅग्नेटिक फ्लक्स आहे. मग मला सांगा त्या ठिकाणी ईएमएफ इंड्यूस होईल का, करंट इंड्यूस होईल का? नाही होणार. का नाही होणार, तर त्या ठिकाणी जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा जी काही मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज घडून येत नाहीये. मग फॅराडेज काय सांगतो की तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला म्हणजे तिथे काय असेल, तुमचा ईएमएफ इंड्यूस होईल, करंट इंड्यूस होईल. म्हणजेच काय स्टेटमेंट त्याचं पहिल्या लॉचं कसं सांगता येईल, व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स associated with a coil and EMF is induced in the coil. म्हणजे जी काही कॉइल घेणार आहे त्या कॉइलमध्ये जोपर्यंत तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ईएमएफ इंड्यूस होणार नाही. आतापर्यंत आपण सगळं शिकलो. जास्त प्रमाणात तुम्हाला ईएमएफ इंड्यूस करायचा असेल तर तुम्ही काय करणार, फास्टर मॅग्नेट काय करा, मूव्ह करा किंवा ही कॉइल मूव्ह करा. मग ह्या ठिकाणी त्यांनी फॅराडेचा पहिला लॉ सांगितला. म्हणजेच काय सांगितलं, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असेल तरच काय मिळेल तुम्हाला, ईएमएफ इंड्यूस झालेला मिळेल, करंट इंड्यूस झालेला मिळेल. हा फॅराडेचा फर्स्ट लॉ. ओके, फॅराडेज सेकंड लॉ. सेकंड लॉ मध्ये काय सांगितलं त्यांनी, जो काही तुमचा इंड्यूस ईएमएफ आहे, जो काही तुमचा इंड्यूस ईएमएफ आहे, ई ने डिनोट करूया इंड्यूस ईएमएफ. म्हणजे द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस्ड इन द सर्किट is directly proportional to the rate of change of magnetic flux linked within the circuit. आता काय स्टेटमेंट सांगितलं त्यांनी, E is directly proportional to d phi upon dt. म्हणजे the magnitude of induced EMF produced in the circuit is directly proportional to rate of change of magnetic flux linked with the coil. म्हणजे जोपर्यंत तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत नाही
तोपर्यंत त्या ठिकाणी तुमचा EMF इंड्यूस होत नाही. आणि जो काही EMF इंड्यूस झालाय, जो काही तुमचा EMF इंड्यूस झालाय, हा कशाला प्रोपोर्शनल सांगितला तरी रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे हे जे काही लिहिलं आहे मॅग्नेटिक फ्लक्स ॲट एनी इन्स्टंट टी साठी इक्वेशन राईट केलं E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d∅/dt. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून टाका म्हणजे काय मिळेल k d∅/dt. k is equal to proportionality constant and k is equal to 1 म्हणजेच E is equal to d∅/dt. याला असं पण लिहिलं जातं E is equal to minus d∅/dt. हे मायनस साइन का आलं तर हे पुढच्या लॉ आहे. तो जो लॉ आहे लेन्स लॉ तर हे तुम्हाला समजेल मायनस साइन काय घेतलं इथे आणि हे काय म्हणतात E is equal to d∅/dt म्हणजेच काय हो फॅराडेज सेकंड लॉ. मग ह्या इंड्यूस EMF चं तुम्हाला काय सांगायचं आहे n टर्म साठी तुम्हाला त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स रिप्लाय करायचा आहे. मग n टर्म साठी मॅग्नेटिक फ्लक्स कसा राईट करते phi is equal to n phi dash. पण इथे जो काही phi आला असं कन्सिडर करा. इथे जो काही phi आला या phi ची व्हॅल्यू काय करायची तुम्हाला n टर्म साठी करायची किती n phi dash. मग इथे काय करूया E is equal to minus n into d∅ dash upon dt. हे तुम्हाला काय मिळालं इंड्यूस फॅराडे सेकंड लॉचं इक्वेशन मिळालं. हे पण फॅराडे सेकंड लॉचं इक्वेशन, हे पण फॅराडे सेकंड लॉचं इक्वेशन आहे. फक्त हे n टर्म साठी मिळालेलं आहे. मग या ठिकाणी बघा तुम्हाला SI युनिट सांगायचे. मग इंड्यूस EMF चं SI युनिट काय असतं कारण इंड्यूस EMF आहे व्होल्टेज. ओके त्यानंतर तुम्हाला काय सांगायचं आहे d∅/dt चं SI युनिट सांगायचं आहे. d∅ म्हणजे काय हो तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स आहे. मॅग्नेटिक फ्लक्स चे SI युनिट काय तुमचं वेबर आहे. अपॉन t म्हणजे काय हो तुमचा टाइम आहे म्हणजे काय वेबर पर सेकंड. ओके बघा एक याचं सांगायचं लावून द्या. या ठिकाणी बघा काय होतं असं कन्सिडर करा इथे एक की दोन एक्सपेरिमेंट ऑलरेडी आपण काय केले फिक्स केले. इथे एक की कन्सिडर करा आणि ही की काय सांगते की ह्या ठिकाणी तुम्हाला इथे काय मिळवायचं आहे इंड्यूस EMF मिळवायचा आहे इंड्यूस करंट मिळवायचा आहे. म्हणजे जेव्हा तुमचा इथं करंट चेंज होणार आहे करंट चेंज होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार. मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार. आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असेल तर EMF इंड्यूस होईल करंट इंड्यूस होईल. मग या ठिकाणी बघा ही जी काही की घेतली एकदा काय करा क्लोज करा. एकदा जर ही की तुम्ही क्लोज केली तर काय मिळेल करंट मध्ये चेंज मिळेल. करंट मध्ये चेंज मिळाल्यानंतर काय मिळेल तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज मिळेल. मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज मिळाल्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज मिळेल. आणि मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज मिळाल्यानंतर तुम्हाला हा गॅलव्हॅनोमीटर काय करेल डिफ्लेक्शन शोज करेल. पण जस्ट इन्स्टंटली लगेच असं होईल. म्हणजे तुम्ही की काय केली क्लोज केली तुम्हाला गॅलव्हॅनोमीटरने काय केलं डिफ्लेक्शन दिलं. त्यानंतर तो डिफ्लेक्शन देणार नाही. मला सांगायचं काय की घेतली तुम्ही की काय केली तुम्ही क्लोज केली. की क्लोज केली करंट मध्ये चेंज झाला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला गॅलव्हॅनोमीटरने डिफ्लेक्शन शोज केलं संपलं. त्यानंतर तुम्ही की काय केली ओपन केली. की ओपन केली तरी सुद्धा काय होईल तुमचा करंट चेंज होणार आहे. करंट चेंज झाला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला म्हणजेच काय होईल गॅलव्हॅनोमीटर पुन्हा डिफ्लेक्शन शोज करेल. परंतु जेव्हा तुम्ही क्लोज करणार ओपन करणार गॅलव्हॅनोमीटरची शोज करण्याची डायरेक्शन कशी असेल डिफरंट असेल अपोजिट असेल. थोडक्यात मला सांगायचं काय अपोजिट असेल. म्हणजे या ठिकाणी जे काही तुम्हाला डिफ्लेक्शन मिळणार आहे हे डिफ्लेक्शन कोणतं असेल मोमेंटरी डिफ्लेक्शन असेल. हे डिफ्लेक्शन कोणतं असेल तुमचं मोमेंटरी डिफ्लेक्शन असेल. त्याला काय म्हणतात मोमेंटरी डिफ्लेक्शन. म्हणजे की क्लोज केली काहीतरी डिफ्लेक्शन मिळालं. की ओपन केली काहीतरी डिफ्लेक्शन मिळालं. म्हणजे एकदा की क्लोज केली डिफ्लेक्शन मिळालं त्यानंतर डिफ्लेक्शन मिळणार नाही. म्हणजे डिफ्लेक्शन कधी मिळेल जेव्हा जोपर्यंत तुम्ही की ओपन करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी डिफ्लेक्शन मिळणार नाही. अशा डिफ्लेक्शनला आपण काय म्हणतोय मोमेंटरी डिफ्लेक्शन.